नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज अक्षय आणि मी गावी आलो आहे आणि अक्षय बोलते मच्छी पकडायला जाऊया। तर बघूया, गाळा घेतला एक जाळ, मच्छी काय भेटते काय आपल्याला। अक्षय भेटेल काल रात्री पाऊस पडलेला त्यामुळे ओलं झालं पूर्ण। तर बघूया अजून ओलं होते काय, पाऊस पडतोय काय। पाऊस पडला पाहिजे, थोडा पाऊस पडला तर जरा मजा आहे मच्छी पकडायला। पाऊसच नाही आणि वातावरण बघा, क्लायमेट एक नंबर केलं आहे, पाऊस बिऊस पडून। मित्रांनो, आमच्या गावाच्या बाजूला एक नदी आहे, त्या नदीवरती आम्ही मासे पकडायला चाललो आहे। शुभम दादा आणि अक्षय दादा पण आला आहे। बघूया मच्छी काय भेटते काय। हे बघा शेतीची कामं चालू आहेत, भात लावायचं चालू आहे। मित्रांनो हे बघा, इथे कोणीतरी ना जाळं अडकून ठेवले, यात पण मच्छी भेटणार काहीतरी। आपण इकडे मच्छी पकडणार आहे या नदीला। हर्ष पिशवी घेऊन आलाय, हर्षला वाटतं एकदम 10 किलो भेटेल असं वाटते। बघूया, प्रयत्न करूया। शुभम दादा पकडेल, अक्षय दादा पकडेल। अक्षय दादा बघा, बघा अक्षय दादा काहीतरी पकडतो इकडे। शुभम दादा आणि अक्षय दादा काय पकडतोय? कोळंबी पकडतोय? झिंगा कशासाठी? ते गळ लावायसाठी हाय काय? भेटले काय बघू मित्रांनो। हे बघा हे पकडलेत, आता याला गे गळ्याला लावणार त्या काठीला। अरे जिवंत आहे, मेलीला भेटणार, उडताय ते या। हो बा, अरे वा, AK-47 डाट 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 डाट। मित्रांनो ही खाडीची कोलंबी आहे, ही पण खायला खूप खतरनाक लागते। ही जर तव्यावरती फ्राय केली ना मसाला लावून, एक नंबर टेस्ट। हे बघा, आता ही काठी आहे, ही काठीला ना अशी कोलंबी अटकवायची। एवढं भेटतरी किती आम्ही बघितलं, 4-5 भेट म्हणजे भेटतात आम्हाला। दादा पण अटकवतो। पकडला मित्रांनो, हे बघा दादाने मासा पकडलाय। आण आण, जवळ आण त्याला जरा। थांब थांब, बादली दे, बादली दे होती। एक नंबर, बारीक आहे मित्रांनो। हे बघा अक्षयने पहिल्याच फटक्यात पकडली, ना दादा पण पकडतोय। जाम भेटन, पाग आणला जाम भेटन। हा बघा, ह्याने पण पकडलं दादाने। अरे वा, शाक गावात। हे बघा अजून एक, एक नंबर। छोटे 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 याच आता तळून खायच्या। कुठला मासा? खरबी, असंच ना मित्रांनो। हे बघा मित्रांनो, अक्षय दादानी दोनदा टाकलं, दोनदा लगेच काढलं, 2 वेळा मच्छी लागली आणि या दादानी पण पकडलं। मित्रांनो पकडायची पद्धत बघा त्याची, पकडते वरती खेचते आणि गोल फिरवते। तर प्रत्येक डावाला त्याला मच्छी लागते। एक नंबर मित्रांनो, खरब्या बोलतो त्याला। तुला समजतं कसं काय दादा रे ते? ओके, बघ स्टाईल बघा, स्टाईल बघा खतरनाक, एक नंबर। छोटी मच्छी आहे, पण छोटी मच्छी पण खायला टेस्टी। थांब नको, ठीक आहे। अजून 5-6 भेटले, जेवणाची सोय। अरे वा,
मित्रांनो हा बघा कटला पकडला कटला कुठला आहे हा बघा हा मासा बघा खतरनाक साहिल दादाने पकडलाय एक नंबर. हा पण खातात ना सगळा खाता. अरे वा उड्या बघा कशा मारतोय तो डँग डँग खतरनाक रे. बोलू ना काय वेगळा आहे. हा बघा थांब पाणी गेल्याची काय नाही वाटत. एक मिनिट मला बाजूला कॉल मित्रांनो बघा एकदम इझी पकडायचा. हाताला त्याने खात असला ना तो हा खेचत ना ते डायरेक्ट खेचायचं वर खेचत ना हा असं टाईट वाटलं खेचायचं. मित्रांनो बघा अजून एक मासा पकडलाय. दादा प्रत्येक वेळी पाक टाकतो आणि त्याला ते काठी टाकून त्याला मासा भरतो. त्याला एक्सपिरियन्स पण लागतो. हे आपण भावेश आपल्याला हे केलं ना आपल्याला जमणार नाही. आपण ट्राय करूया एकदा थांब जरा ती एक काठी येऊ दे आपण पण टाकूया. दिवसभर थांबायला लागेल आपल्याला. एकदा समजलं ना हा नाही पण मी टाकल्यावर रे मला टाकल्यावरती दिवसभर थांबायला लागेल. पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडल्यावर मजा येईल जरा. मित्रांनो ही आपल्या गावची नदी आहे. हे बघा हे आपलं गाव आहे आणि या गावाच्या बाजूलाच ही नदी आहे. ही नदी डायरेक्ट दादा धरमतळला जाते ना. ते बघा दादा बघा ते बघ तिकडे बघ अक्षा. तुला जाऊन काय तू अर्धा तास 2 तास थांबला तर तुझ्या हाताला काय लागणार नाही. काटा बिटा आहे का त्याला नाही ना. ए डोक्यात बिक्यात मारशील काय रे. एवढ्या वरती नको उचलू पाडशील. हे बघा पकडलं शिवम दादाने. जाऊ दे लहान आहे ती सोड तुम्ही थांब तिला ढकलतो गेली. हे बघा मित्रांनो हे बघा शिवम दादाने अजून एक काढली. हे बघा जिवंत साईज चांगली ना मस्त. ही अडकते ओके पूर्ण यांचे फाडते त्यांना. 2 पकडलेत ते बादली दे हर्ष. अक्षय आज हेच खायचे खरबी भाई. पकडण्यात मास्टर असलेला स्वप्नेल दादा आलाय. आता बघूया त्याला ताप आलाय बोलतोय. तरी पण त्याची इच्छा झाली तर तो ह्यातनं काही ना काहीतरी बाहेर काढणार त्या नदीतनं. बघूया आपण. आणि हा मुलगा पण आलाय त्याचा बरोबर. मित्रांनो दादा आता पकडतोय बघा. अभी देखो हे बघा दादानी काढली आहे बघा. छोटा आहे ना कोळी पण काढते त्याच्यातली नको तर त्याच्यात. नाही बघा पकड. हो काय करतो जिवंत करतोय परत त्याला. झालं जिवंत. मित्रांनो आला इथं मुंबईवरून मासे पकडायला. अर्धा तास झाला तो गळ टाकलाय. ते मासे पण पळून गेलेत कुठं तरी. मासे पकडाय वाचलाय की काय करतोय काय कळ. मासे येत आहेत चारा खातात निघून जातात.
प्रोफेशनल फिशिंग मॅन असल्याकडे टोपी बी घालणार आहे. काय उपयोग नाही मला वाटतं. बारकी लागली बघा. मित्रांनो खूप प्रयत्न केले पण आपल्याला काय भेटलं नाही. आणि आता अक्षय ट्राय करतोय. अक्षयला बघूया काय भेटते काय. आपण पहिल्यांदा ट्राय केलं काहीतरी असलं मच्छी पकडायचं. बादली बघा भरली. बाद झालं. आजचा पुरती एवढंच. अक्षयने बघा पकडला. अरे वा अक्षय. अक्षयला लागलंय गळाला बघा. खतरनाक अक्षय. मित्रांनो बघा आपण एवढी मच्छी पकडली. बाद झाली आजच्या पुरती. अक्षय दादानी पकडले. अक्षयने पण पकडले आणि शिवम दादानी पकडले आणि मोक्षने पकडले. ते काका अजून पकडतात. बाद झालं. काका दमले दादा. ती मच्छी आता बाबा साफ करतात. आपण आता या मच्छीला तळणार आहे आणि थोडं कालवण करणार आहे. तर बघूया. बाबांनी साफ केले पूर्ण मच्छी. मित्रांनो बाबांनी आता साफ केली ही मच्छी. हे बघा. तर आपण आता याचं कालवण कसं करायचं आणि तळायची कशी ते दाखवतो. आई आपली तळणार आहे. ते बघूया. आई आता एका साईडला कालवण बनवते त्याचं आणि एका साईडला तळणार आहे. आता मीठ लावलंय माशांना. आपलं जाडा मीठ आहे की बारीक. बारीक मीठ. हळद लावतात आता. हळद लावायची थोडी थोडी. 1 चमचा हळद आणि कालवणात 1 चमचा. आणि हा आपला आगरी मसाला आहे घरी बनवलेला. अगदी 1.5 चमचा. 1 नंबर लागतो आगरी मसाला. या मसाल्यामुळे या मच्छीला टेस्ट येते. 1 नंबर टेस्ट. मोठा 1 चमचा टाकायचा. आणि हा गरम मसाला आहे थोडा. गरम मसाला टाकायचा. हे टाकून मॅरिनेट करायचं ना. हे मॅरिनेट करायचं. चांगला लावून घ्यायचं त्याला. हां. थोडंसं पाणी घेतलं आईने. हा पूर्ण मिक्स होईल. थोडंसं पाणी मिक्स केलं की कसं सगळीकडे मसाला लागतो. 5 मिनिटं ठेवायचा. ओके. हे काय कालवणाचं ना. हां हां. गॅसवर तवा ठेवलाय. कोथिंबीर कशा टाकायची कालवणात. कालवणात पण आणि तळायला पण. लसूण घेतलाय थोडा. लसूण लागणार तळायला आणि कालवणात. चव चांगली येते. लसणाने चव चांगली येते आई बोलते. बारीक आई बोलते बारीक करायचा लसूण एकदम. टेस्ट केली तरी चालेल. टेस्ट केली तरी चालते ना. चालेल. हां. आला घेतलाय. ओके. आला आहे थोडं. आलं टाकायचं थोडं त्यात. मिरची घेतली. मिरची तेल टाकायचं. ओके. 2 चमचे. थोडंसं हिंग टाकायचं. तेल टाकलं आणि थोडंसं आईने हिंग टाकले त्यात. तापला ना काय थोडीशी मिरची टाकायची. तेल तापल्यावरती मिरची टाकायची थोडी. आणि आता लसूण टाकलं आहे त्यात.
हलवून घ्यायचं हा थोडंसं व्यवस्थित पाणी टाकायचं मला परत होते ना. हा 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 लाल झाल्याशी नाही टाकायचं म्हणजे व्यवस्थित. ओके. जोपर्यंत लसूण लाल होत नाही तोपर्यंत मच्छी टाकायची नाही. दाखव असं झालं ना. अहो, असा लालसर थोडा झाला हा, की की मच्छी टाकायची. बंद करायचा वाफेवरती. थोडं हलवून घ्यायचं. हा. तो मसाला याच्यात सगळीकडे लागते तेलात तेलात. हा भाजून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं टाकते. का? पाणी थोडं वेळ. तेलात ना तो हा, हा. भाजून निघला का चव येतं ना त्याला. ओके. असं थोडा 2 मिनिटं मग पाणी टाकते. भात चांगला निघायचा. हा आता आपल्याला पाहिजे तेवढा पाणी टाकून घ्यायचा तो मसाला झाला की तर येतो. हे बघ हे भिजत ठेवलेलं हे काय आहे? आंब्याचं ते आंबोशी. आंबोशी बोलतात. मित्रांनो ही आंबोशी आहे. ही भिजत ठेवलेली आईने माझी. हा, ती ह्याच्यामध्ये घालते. ती टाकायची कालवणात. त्याने कालवणाला अजून चव येते. चव येते आंबट. आंबट आंबट चव. शिजून द्यायचं उकळायला येईपर्यंत. आणि आता उकाळा येईपर्यंत कालवण शिजवायचं. उकाळा आला की कालवण रेडी. आणि आता आपण इकडे मच्छी फ्राय करणार आहे. आई फ्राय बघूया आता. थोडंसं तेल टाकला. आलं पण टाकायचं काय? नाही ते कालवणच आला टाकते. कालवणात काय चालेल. हां असं टाकलं तर ती दाताला भेटलं ना लागतं. हा. ही मॅरिनेट केलेली मच्छी आता आई तळते. हिंग टाकायचं थोडासा. तेलात पण थोडासा इकडे फ्रायला पण हिंग टाकायचा थोडा. तर औषधी पण आहे ना पोटासाठी. पोटासाठी औषधी आहे. हां हिंग पोटाला औषधी आहे. पचायला प्रॉब्लेम होत नाही. थोडी मिरची टाकली. लसूण टाकला. ओके. लसणामुळे चव येतं मिरचीला. आई बोलते लसणामुळे मच्छीला चव येते. फ्राय केलेली आहे बघा. हे मॅरिनेट केलेलं आहे. आपण 5 मिनिटं ठेवलेलं असंच. ते आता एक एक टाकते. सोडून घ्यायचं. एक एक सोडायचे आतमध्ये. खायला चांगलं लागतं. खायला टेस्टी. थोडंसं होऊन द्यायचं. टिप. हे किती वेळ ठेवायचं आई असं? कुठला काय हे कालवण आणि हे दोन्ही ते 5-5 मिनिटं कडक आता मच्छी आपल्याला पलटी करायला लागलं दोनदा. ओके. ही पलटी करायची आपण. हां हा एक साईड झाल्यावरती परत पलटी. हा हा मित्रांनो कालवणाला बघा उकाळी येते आणि मच्छी आपली फ्राय होते. मच्छी फ्राय वास एक नंबर सुटल्या मच्छीचा मित्रांनो. खायला खूप मजा येईल कारण का ही आपण पकडलेली मच्छी आहे. कष्ट केले त्यासाठी खूप ताजी ताजी मच्छी आहे. आणि हे आहे ना म्हणजे असं याच्यावर पलटी मारायची. हां? हे बघा ही 1 अशी मिनिटात पलटी मारायची. एक 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 पलटी मारून घ्यायची कारण हां. दोन्ही बाजूला खायला पाहिजे ना. हा मित्रांनो बघा कालवणाला आपले उकळी आले. एक नंबर वास येतोय. एका मिनिटात कालवण होईल ही बोलते. दादा खाणार नाही मच्छी? वास बघ खतरनाक आलाय. ताजी मच्छी आहे, ताजी मच्छी आहे. वरून ताजी कोथिंबीर मच्छी टाकायची. वरतून कोथिंबीर टाकायची. तुम्हाला थोडं कमी तेल वाटलं ना थोडस वरून टाकायचं. थोडं हा तेल कमी वाटलं तर थोडंसं वरतून थोडस तेल टाकायचं. सोडायचं. तुम्हाला जर झणझणीत कालवण खायचं असेल तर हा मसाला एकदा ट्राय करा तुम्ही. हां. कालवण आपलं झालंय. आईने कालवणीची गॅस बंद केली आता. आणि आपल्या 1 आता मिनिटात होणार ते.
मच्छी पण सुकी मच्छी, हे तळलेली मच्छी पण 1 मिनिटात होईल. काय जशी कडक होत आली. कडक होत आली आहे ती आता. कडक जेवढी होईल तेवढी आई खायला चांगली ना. एकदम पण नाही ना. पण त्याचा पण फिरू हा सारखं फिरवत राहायला लागतं ते. खायला ना थोडं थोडं कारण छोटी आहे मच्छी. हा खरबी नाही, खरबी बोलतात नाही, खरबी. नंबर चवीला. चवीला 1 नंबर मित्रांनो खायला. या दिवसात सुद्धा जास्त ह्या दिवसात पावसाळ्या सीझन मध्ये या ही मच्छी बघायला भेटते. जास्त आहे. वरून कोथिंबीर टाकायची. वरून कोथिंबीर अशी सोडायची. झालं बंद करू. खतरनाक. बंद कर. आईने आपले बनवले खतरनाक. आता टेस्ट करणार आहेत. टेस्ट करणारे हर्ष, शुभम दादा, अक्षय, भावेश आणि बाबा टेस्ट करणारे आता मच्छी. काय बोलतो. आपण आता जेवतोय. आईने सगळ्यांना ताट वाढलेत. दादा आहे, बाबा आहेत. बघूया आता आपण टेस्ट करूया. खरबी मासा मित्रांनो, ताजी मच्छी खायला मजाच वेगळी येते. एकदम ताजी. मित्रांनो 1 नंबर झाले जेवण. एकदम खतरनाक. तुम्ही पण असं तुमच्या गावाकडे जावा आणि ताजी मच्छी खावा. ताजी मच्छी खायचं विषयच वेगळा आहे. अक्षय खातोय बघा मित्रांनो. अक्षयने लय मच्छी घेतले. त्यांनी जेवढे पीस नदीतून काढले तेवढेच त्यांनी ताटात घेतलेत मागून. सगळे संपवणार बोलतोय. मित्रांनो आता आपण जेवलो. जेवण 1 नंबर झालं होतं. टेस्ट खूप खतरनाक होती मच्छीची. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.